नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, या अगोदरच्या लेक्चरमध्ये आपण रिग्रेशन बद्दल माहिती घेत होतो। ही माहिती घेत असताना आपण लिनियर रिग्रेशन म्हणजे काय, त्यानंतर नॉन लिनियर रिग्रेशन म्हणजे काय हे आपण पाहिलं आहे। त्यानंतर ज्या वेळेला आपण बायव्हेरिएट डेटाच्या संदर्भात रिग्रेशन बद्दल बोलत असतो त्यावेळेला तिथं दोन लाइन ऑफ रिग्रेशन येत असतात। त्या लाइन ऑफ रिग्रेशन चा कन्सेप्ट आपण समजावून घेतलेला आहे। त्या लाइन ऑफ रिग्रेशन नेमके आपल्याला कशा पद्धतीचं आउटपुट किंवा कुठला एस्टिमेट देत असतात ते आपण बघितलं। त्याचे टाइप्स बघितले, y ऑन x आणि x ऑन y अशा लाइन ऑफ रिग्रेशन असतात हे आपण पाहिलं। आज आपल्याला त्या ज्या दोन लाइन ऑफ रिग्रेशन आहेत त्या लाइन ऑफ रिग्रेशन चं इक्वेशन काय आहे नेमकं बायव्हेरिएट डेटाच्या संदर्भामध्ये त्याचं आपल्याला डेरिव्हेशन आज बघायचं आहे। दॅट इज नथिंग बट फिटिंग ऑफ लाइन्स ऑफ रिग्रेशन हे आज आपल्याला समजावून घ्यायचं आहे। मग हे समजावून घेत असताना आपल्याला एक गोष्ट नेहमी जी लक्षात आहे, ज्यासाठी आपण हे सगळं रिग्रेशन बघतोय ते म्हणजे आपला डेटा जो आहे तो बायव्हेरिएट डेटा आहे। मी पहिल्यांदाच तुम्हाला सांगितलं होतं की आपल्याला इथं जे रिग्रेशन अभ्यासायचं आहे ते सिंपल रिग्रेशन अभ्यासायचं आहे, म्हणजे दोन व्हेरिएबल मधलं रिग्रेशन। त्यामध्ये एक व्हेरिएबल हे तुमचं इफेक्ट असेल, दुसरं व्हेरिएबल हे कॉज असेल, म्हणजे एक डिपेंडंट व्हेरिएबल दुसरं इंडिपेंडंट व्हेरिएबल। मग आपल्याकडं xi, yi where I running from 1 to n be a bivariate data on two variables x and y। हा आपला बायव्हेरिएट डेटा आहे। मग आपण लिनियर रिग्रेशन बद्दल बोलत आहोत, त्यामुळे लेट y is equal to a plus bx be the equation of line of regression on y on x। आपण लिनियर रिग्रेशन बद्दल बोलतो त्यामुळे लिनियर रिग्रेशन चं इन जनरल इक्वेशन हे तुमच्या स्ट्रेट लाइनच्या इक्वेशन सारखं असतं, म्हणून आपण ते कशा पद्धतीने घेतलं, स्ट्रेट लाइनच्या इक्वेशनच्या फॉर्मॅटमध्ये आपण ते घेतलेलं आहे। y is equal to a plus bx असं आपण त्याला इन जनरल कन्सिडर केलं। लेट y is equal to a plus bx be the equation of line of regression on y on x। So from given bivariate data we determine the constants a and b by the method of least square। मग आता हे जे इक्वेशन आपण गृहीत धरलंय ते इक्वेशन आपण स्ट्रेट लाइनचं इक्वेशन आहे, बिकॉज इन लिनियर रिग्रेशन द लाइन ऑफ रिग्रेशन इज इक्विव्हॅलंट टू द स्ट्रेट लाइन। त्यामुळे आपल्याला हे y is equal to a plus bx इक्वेशन आहे ते अशा पद्धतीने आपल्याला डिझाइन करायचं आहे किंवा फाइंड आउट करायचं आहे। तर त्यामध्ये a आणि b जे कॉन्स्टंट्स आहेत ते आपल्याला लिस्ट स्क्वेअर मेथडने त्याची व्हॅल्यू काढून तिथं आपल्याला पुट करायची आणि दॅट विल बी आवर इक्वेशन ऑफ रिग्रेशन लाइन। आता लिस्ट स्क्वेअर मेथडमध्ये काय करतो आपण, तर लिस्ट स्क्वेअर मेथडमध्ये आपला एरर सम ऑफ स्क्वेअर जो असतो तो आपण मिनिमाइज कुठल्या a च्या आणि b च्या व्हॅल्यूला होईल त्या a आणि b च्या व्हॅल्यू आपण तिथं वापरत असतो, की ज्या a आणि b च्या व्हॅल्यूला तुमची एरर सम ऑफ स्क्वेअर कशी असेल, कमी असेल, कमीत कमी असेल, लीस्ट असेल। सो दॅट इज नथिंग बट द मेथड ऑफ लीस्ट स्क्वेअर। मग हियर yi इज द ith ऑब्झर्व्ड व्हॅल्यू ऑफ y। समजा y व्हेरिएबल तुम्ही घेतलेला आहे, एक ठराविक काहीतरी आहे, तर त्या व्हेरिएबलवरची एक व्हॅल्यू त्याला आपण इन जनरल yi असं डिनोट करतोय, ith ऑब्झर्व्ड व्हॅल्यू ज्याला आपण म्हणतोय। आपल्याकडे असं प्रायर डेटा, हिस्टॉरिकल डेटा मध्ये आपल्याला अशा बऱ्याच त्या व्हेरिएबलच्या व्हॅल्यू मिळतील, पण त्यातली इन जनरल ज्याला ith असं नाव दिलंय तो i is equal to 1 to n काही असेल, तर yi is the ith observed value of variable y। So let us denote yi hat
is equal to a plus bxi be the predicted value of y when x is equal to xi from a regression. yi ही ऑब्झर्व्ड व्हॅल्यू आपण अशी गृहीत धरली, ith ऑब्झर्व्ड व्हॅल्यू, आणि प्रेडिक्टेड व्हॅल्यू आपण कशी काढणार आहोत, रिग्रेशन इक्वेशन वरून काढणार आहोत. प्रेडिक्शन पर्पजसाठी आपण काय करतो, रिग्रेशन वापरतो. त्यामुळे जे आपण रिग्रेशन इक्वेशन ग्राह्य मानलेलं आहे इथं a प्लस बी एक्स, त्याच्यावरून ith इस्टिमेटेड किंवा प्रेडिक्टेड व्हॅल्यू yi हॅट असं त्याला आपण डिनोट करतोय. सो that is equal to a plus bxi be the predicted value of y when x equal to xi from regression म्हणून प्रेडिक्ट केलेली ती व्हॅल्यू आहे. आता आपला जो ऑब्झर्व्ड व्हॅल्यू आहे yi आणि प्रेडिक्टेड व्हॅल्यू जी आहे yi हॅट, ह्यातला जो डिफरन्स असतो त्या डिफरन्सला आपण इरर इन द इस्टिमेट और रेसिड्युअल असं म्हणतो. इस्टिमेशन करताना जो इरर येतो त्याला इरर इन इस्टिमेशन, दॅट इज yi मायनस y हॅट, म्हणजे ऑब्झर्व्ड व्हॅल्यू आणि इस्टिमेटेड व्हॅल्यू. म्हणजे उदाहरणार्थ तुम्ही एक आपलं घर बांधायला सुरू केलेलं आहे समजा, आणि ते घर बांधत असताना पहिल्यांदा तुम्हाला त्या कॉन्ट्रॅक्टरनं काहीतरी इस्टिमेटेड व्हॅल्यू सांगितली की तुमचं स्क्वेअर फूट, तुमच्या ॲम्युनिटीज ज्या पद्धतीच्या आहेत त्यानुसार तुम्हाला इतका खर्च येऊ शकतो. ही एक इस्टिमेटेड व्हॅल्यू त्याच्या लॉजिकनुसार किंवा त्याच्याकडे जे काय हिस्टॉरिकल डेटा आहे त्याच्यावरून त्यानं स्वतःचं जे काय कॅल्क्युलेशन आहे त्याच्यावरून त्यानं तुम्हाला इस्टिमेटेड व्हॅल्यू सांगितलेली असते. आणि मग तुम्ही ॲक्च्युअली घर बांधल्यानंतर तुम्हाला काहीतरी ऑब्झर्व्ड व्हॅल्यू मिळते की मला एवढ्या स्क्वेअर फूटला एवढ्या ॲम्युनिटीजसाठी हा खर्च आला. तर मग तो तुमचा आलेला खर्च दॅट इज ऑब्झर्व्ड व्हॅल्यू किंवा ऑब्झर्व्ड कॉस्ट, आणि तुमच्या कॉन्ट्रॅक्टरनं तुम्हाला सांगितलेली इस्टिमेटेड कॉस्ट जी आहे, ह्या दोघातला जो डिफरन्स असतो त्याला इरर इन द इस्टिमेट असं म्हणतात किंवा रेसिड्युअल असं म्हटलं जातं. मग मेथड ऑफ लिस्ट स्क्वेअरमध्ये आपण काय करतो, मेथड ऑफ लिस्ट स्क्वेअर कन्सिस्ट्स ऑफ टू फाइंड कॉन्स्टंट्स a and b such that the error sum of squares say s capital S is equal to, काय आपण डिनोट केले इरर सम ऑफ स्क्वेअर, तर समेशन yi मायनस yi हॅट ब्रॅकेट स्क्वेअर. आता yi मायनस yi हॅट इज द इरर, आणि त्याच्या इररच्या स्क्वेअरची yi मायनस yi हॅटचा स्क्वेअर त्या इररच्या स्क्वेअरची सम, म्हणून त्याला आपण काय म्हणतो, इरर सम ऑफ स्क्वेअर्स इज अ मिनिमम. म्हणजे मेथड ऑफ लिस्ट स्क्वेअरमध्ये काय करतो, मेथड ऑफ लिस्ट स्क्वेअर कन्सिस्ट ऑफ टू फाइंड कॉन्स्टंट, आपल्याला कॉन्स्टंट फाइंड करायचे असतात ए आणि बी, ज्या वरचं आपण इक्वेशन मांडले त्या इक्वेशनमधले ए आणि बी आपल्याला अशा पद्धतीनं फाइंड करायचे असतात की त्यावेळेला तुमचा यस इरर सम ऑफ स्क्वेअर ही मिनिमम असेल. त्यामध्ये आपण काय करतो, तर ती इरर सम ऑफ स्क्वेअर यस जी आहे त्याचं काय करतो, म्हणजे पॉईंट ऑफ मिनिमम आपल्याला फाइंड करायचा असतो इरर सम ऑफ स्क्वेअरचा. म्हणजे आपण काय करतो, तिथं ती इरर सम ऑफ स्क्वेअर आहे त्याचं पार्शल डेरिव्हेटिव्ह घेत असतो विथ रिस्पेक्ट टू दॅट कॉन्स्टंट्स, आणि ते झिरोला इक्वेट करत असतो, आणि त्यावरून आपल्याला त्या कॉन्स्टंट ए आणि बीच्या व्हॅल्यू मिळतात. मग पहिल्यांदा आपण काय करूया, आपल्याकडे इथं दोन कॉन्स्टंट्स आहेत ए आणि बी, त्या दोन्हीच्या व्हॅल्यू आपल्याला काढायच्या आहेत. त्यामुळे पहिल्यांदा आपण आपली इरर सम ऑफ स्क्वेअर जी आहे ती काय करू, partially differentiate with first constant a and then we will equal to make it equal to the 0, त्याला 0 शी इक्वेट करू आपण. मग आपण काय लिहिणार, डॅबा s अपॉन डॅबा a इज इक्वल टू 0 किंवा त्याला डेल s अपॉन डेल a इज इक्वल टू 0 असं आपण ते लिहिणार आहोत, 0ला इक्वेट करणार आहोत ते पार्शल डेरिव्हेटिव्ह. मग s ची व्हॅल्यू मी प्यूट केली, डेल समेशन yi मायनस yi हॅट ब्रॅकेट स्क्वेअर अपॉन डेल a इज इक्वल टू 0. आता yi हॅटची व्हॅल्यू जी आहे इस्टिमेटेड ती आपण जी इक्वेशनवरून काढलेली आहे a प्लस बी एक्स आय वरती मी लिहिलं होतं तिथं की इज अ प्रेडिक्टेड व्हॅल्यू, तर ती व्हॅल्यू पुट केली मी तिथं. सो मला काय मिळेल, डेल समेशन yi मायनस a मायनस बी एक्स आय ब्रॅकेट स्क्वेअर अपॉन
del a and that is equal to 0. याचं जर मी डेरिव्हेटिव्ह काढलं, पार्शल डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू ए, तर मला काय मिळेल, पहिल्यांदा जो ब्रॅकेट आहे त्याचं डेरिव्हेटिव्ह येईल, ब्रॅकेटचं डेरिव्हेटिव्ह 2 इंटू दॅट ब्रॅकेट विथ समेशन साइन. त्यामुळे पहिल्यांदा काय येणार आहे, 2 इंटू समेशन वाय आय मायनस ए मायनस बी एक्स आय अँड देन दॅट मल्टिप्लाइड विथ द डेरिव्हेटिव्ह ऑफ ऑल टर्म्स इन द ब्रॅकेट. त्यामुळे त्या प्रत्येक टर्मचं जर मी डेरिव्हेटिव्ह काढलं तर वाय आयचं डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू ए 0 येणार आहे, एचं मायनस एचं डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू ए -1 आणि minus bxi is a derivative with respect to a, that is again 0. So it will be only -1 and this whole term is equal to 0. मग हे जर आपण सॉल्व केलं, 2 मल्टिप्लायर तिकडं परत 0 होईल दुसऱ्या बाजूला गेल्यानंतर. मग ही समेशन मी प्रत्येकाला आतमध्ये अप्लाय केलं तर मला काय मिळेल बघा, समेशन वाय आय मायनस ए इंटू समेशन 1 मायनस बी इंटू समेशन एक्स आय इज इक्वल टू 0. कारण वरची -1ची टर्म जी होती ती 2ला मल्टिप्लायर झाल्यानंतर -2 झाली आणि ती -2 RHSला गेल्यानंतर ते 0च होईल. त्यामुळे फक्त समेशन इन ब्रॅकेटमधल्या व्हॅल्यू फक्त येतील. सो ते समेशन मी आतमध्ये पुट केल्यानंतर आपल्याला ही टर्म मिळेल. आता ते काय होईल बघा, समेशन वाय आय, आपल्याला वाय बारचा फॉर्म्युला माहीत आहे, वाय बार इज इक्वल टू काय, समेशन वाय आय अपॉन एन. त्याच्यावरनं समेशन वाय आयची व्हॅल्यू काढली, कशी मिळेल आपल्याला, एन इंटू वाय बार अशी व्हॅल्यू मिळेल. सो आय हॅव टेकन ॲज एन इंटू वाय बार मायनस एन इंटू ए. व्हाय देर इज एन इंटू ए, इज अ कॉन्स्टंट अँड समेशन 1 म्हणजेच 1ची एन पर्यंत बेरीज, एन वेळा बेरीज म्हणजेच दॅट इज एन. 1ची 10 वेळा बेरीज गेल्यानंतर जसं 10 येतं, 1ची 11 वेळा बेरीज घेतल्यानंतर जसं 11 येतं, तसं 1ची एन वेळा बेरीज घेतल्यानंतर आपल्याला एन मिळेल. सो एन इंटू ए मायनस एन इंटू बी इंटू एक्स बार. सो बी इंटू समेशन एक्स आयचा व्हॅल्यू काय, तर समेशन एक्स आयची व्हॅल्यू आपण कशावरून करणार, एक्स बारच्या फॉर्म्युल्यावरून. एक्स बार इज इक्वल टू समेशन एक्स आय अपॉन एन. सो समेशन एक्स आयची व्हॅल्यू काय येईल, एन इंटू एक्स बार. ती व्हॅल्यू आपण तिथं पुट केली बी तसाच. त्यामुळे आपल्याला ती टर्म काय मिळेल, एन इंटू वाय बार मायनस एन इंटू ए मायनस एन इंटू बी इंटू एक्स बार इज इक्वल टू 0. यातून प्रत्येकातून एन कॉमन निघेल आणि ते परत RHSला गेल्यानंतर 0 होईल. त्यामुळं नेक्स्ट टर्म मला काय मिळते, वाय बार इज इक्वल टू ए मायनस बी मायनस वाय बार मायनस ए मायनस बी इंटू एक्स बार इज इक्वल टू 0. अशा पद्धतीने मला ती टर्म मिळेल. आता मला व्हॅल्यू काढायची एची, त्यामुळे एच्या टर्म मी एका बाजूला घेतल्या आणि बाकीच्या टर्म एका बाजूला. सो ए इज इक्वल टू वाय बार मायनस बी एक्स बार अँड दॅट इज इक्वल टू 1. याला आपण 1 म्हणणार आहोत. एची व्हॅल्यू मला मिळाली, पण त्या एमध्ये काय अजून आपल्याला बी तिथं आहे. त्यामुळे आपण नेक्स्ट ज्यावेळेला बीची व्हॅल्यू काढू त्यावेळेला आपल्याला ती त्या पद्धतीने मिळेल. मग सिमिलरली डेल एस अपॉन डेल बी म्हणजे इरर सम ऑफ स्क्वेअरचं डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू अनादर कॉन्स्टंट दॅट इज बी. सो डेल एस अपॉन डेल बी इज इक्वल टू 0. 0ला इक्वेट केलं तर काय होईल बघा, डेल समेशन वाय आय मायनस ए मायनस बी एक्स आय ब्रॅकेट स्क्वेअर अपॉन डेल बी इज इक्वल टू 0. म्हणजे ती व्हॅल्यू वाय आय मायनस वाय हॅड ब्रॅकेट स्क्वेअर आणि वाय हॅडची व्हॅल्यू पुट करूनच इथं डायरेक्ट मी ती एसची व्हॅल्यू लिहिलेली आहे. मग आता आपल्याला काय करायचं आहे, ह्या फंक्शनचं काय करायचं आहे, तर पार्शल डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू दी कॉन्स्टंट बी काढायचं आहे आपल्याला. त्यामुळे त्या पद्धतीनं आपलं डेरिव्हेटिव्ह येईल त्याचं, म्हणजे 2 इंटू ब्रॅकेटचा स्क्वेअर आहे त्यामुळे 2 इंटू दॅट ब्रॅकेट विथ समेशन असं येईल त्याचं डेरिव्हेटिव्ह अँड देन इट इज मल्टिप्लाइड विथ डेरिव्हेटिव्ह ऑफ ईच टर्म इन दॅट ब्रॅकेट. अशा पद्धतीनं त्याचं पूर्ण डेरिव्हेटिव्ह आपल्याला मिळेल. सो काय होईल, 2 इंटू समेशन वाय आय मायनस ए मायनस बी एक्स आय इंटू अनादर ब्रॅकेट मायनस एक्स आय. आता मायनस एक्स आय काय येईल,
तर ब्रॅकेटमधल्या प्रत्येक टर्मचं डेरिव्हेटिव्ह पार्शियल डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू बी घेतलं तर वाय आयचं डेरिव्हेटिव्ह 0 येईल, एचं डेरिव्हेटिव्ह अगेन 0 येईल, मायनस बी एक्स आयचं जे डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू बी जे आहे ते मायनस एक्स आय एवढं येईल आणि इज इक्वल टू 0 अशा पद्धतीने ते असेल. त्यामुळे जर मी काय केलं आता हे 2 जो आहे तो तिकडं मल्टिप्लायर, इकडं जो मल्टिप्लायर तो RHS ला जाऊन 0 होईल आणि मग समेशन एक मायनस समेशन एक्स आय जो आहे तो आतमधल्या प्रत्येक टर्मला मल्टिप्लाय होऊन ती समेशन साईन काय होईल आतमध्ये आपण इंट्रोड्यूस केली तर आपल्याला पुढच्या टर्म मिळतील. समेशन एक्स आय वाय आय मायनस ए इंटू समेशन एक्स आय मायनस बी इंटू समेशन एक्स आय स्क्वेअर अँड दॅट इज इक्वल टू 0. अशा पद्धतीने मला ते मिळेल. मला काय करायचं आता इथं ए ची व्हॅल्यू त्यामध्ये आलेली आहे, ए ची टर्म, त्यामुळे मी काय करणार आहे ए ची व्हॅल्यू त्यामध्ये पुट करणार आहे. त्यामुळे मला काय मिळेल समेशन एक्स आय वाय आय मायनस वाय बार मायनस बी इंटू एक्स बार इंटू समेशन एक्स आय मायनस बी समेशन एक्स आय स्क्वेअर अँड दॅट इज इक्वल टू 0. नेक्स्ट स्टेपला मी काय करतोय समेशन एक्स आयची व्हॅल्यू पुट करतोय. समेशन एक्स आयची व्हॅल्यू मला माहिती आहे एन इंटू एक्स बार. सेकंड जी आपली टर्म आहे त्यामध्ये एन इंटू एक्स बार पुट होईल समेशन एक्स आयच्या जागी. त्यामुळे समेशन एक्स आय वाय आय मायनस वाय बार मायनस बी एक्स बार ब्रॅकेट कंप्लीट एन इंटू एक्स बार मायनस बी इंटू समेशन एक्स आय स्क्वेअर दॅट इज इक्वल टू 0. मग समेशन एक्स आय वाय आय एन इंटू एक्स बार ना ब्रॅकेटमध्ये मल्टिप्लाय केलं आपण तर काय होईल मायनस एन एक्स बार वाय बार प्लस एन इंटू बी एक्स बारचा स्क्वेअर होईल मायनस बी समेशन एक्स आय स्क्वेअर अँड दॅट इज इक्वल टू 0 असं होईल. आता नेक्स्ट मी काय करणार आहे तर ज्यामध्ये बी आहे त्या बीच्या सगळ्या टर्म एका बाजूला घेणार आहे आणि बाकीच्या टर्म सगळ्या एका बाजूला येतील. त्याच्यावरून मी काय केलं मला समेशन एक्स आय वाय आय मायनस एन इंटू एक्स बार वाय बार असं मिळेल इज इक्वल टू बी इंटू समेशन एक्स आय स्क्वेअर मायनस एन इंटू बी इंटू एक्स बार स्क्वेअर असे टर्म मिळेल. यामध्ये मी काय केलं बी कॉमन काढला, आतमध्ये ज्या टर्म राहतील त्या काय राहतील बघा बी इंटू ब्रॅकेट समेशन एक्स आय स्क्वेअर मायनस एन इंटू एक्स बार स्क्वेअर दॅट इज इक्वल टू समेशन एक्स आय वाय आय मायनस एन इंटू एक्स बार वाय बार अशी टर्म मला मिळेल. सो बी वाय एक्स त्याच्यावरनं मला मिळेल. आता बीला मी बी वाय एक्स आपण कुठल्या रिग्रेशन इक्वेशनचे कॉन्स्टंट फाइंड करतोय किंवा कुठलं रिग्रेशन इक्वेशन फाइंड करतोय तर वाय ऑन एक्सचं फाइंड करतोय म्हणून त्याला बी वाय एक्स असं नोटेशन वापरलं. सो बी वाय एक्स इज इक्वल टू तुमचा बीचा जो मल्टिप्लायर टर्म आहे ब्रॅकेटमध्ये ती डिवाइड होईल RHS ला जाऊन. मग ती आपल्याला काय मिळेल समेशन एक्स आय वाय आय मायनस एन इंटू एक्स बार वाय बार डिवायडेड बाय समेशन एक्स आय स्क्वेअर मायनस एन इंटू एक्स बार स्क्वेअर अशा पद्धतीने मला ते मिळेल. मग मी काय केलं न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरला काय केलं 1/n मल्टिप्लाय केलं प्रत्येक टर्मला. न्यूमरेटरच्या प्रत्येक टर्मला 1/n मल्टिप्लाय केलं आणि डिनॉमिनेटरच्या पण प्रत्येक टर्मला 1/n मल्टिप्लाय केलं. त्यामुळं ते अनचेंजडच राहणार आहे, जरी फॉर्म्युले वेगळे झाले तरी व्हॅल्यू त्याची आहे ती अनचेंजडच राहणार आहे. त्यामुळे मला पुढची टर्म काय मिळेल 1/n समेशन एक्स आय वाय आय मायनस एक्स बार वाय बार अपॉन 1/n समेशन एक्स आय स्क्वेअर मायनस एक्स बार स्क्वेअर अशा पद्धतीनं मला ती टर्म मिळेल. मग आता तुम्ही न्यूमरेटर जर बघितला तर न्यूमरेटर म्हणजे कुणाचा फॉर्म्युला आहे तो कोव्हेरियन्स बिटवीन एक्स वायचा फॉर्म्युला आहे आणि डिनॉमिनेटर बघितला तर डिनॉमिनेटर हा कुणाचा फॉर्म्युला आहे तर व्हेरियन्स ऑफ एक्सचा फॉर्म्युला आहे. त्यामुळे बी वाय एक्स रिग्रेशन कोइफिशियंट ऑफ द रिग्रेशन लाईन वाय ऑन एक्सचा काय आहे तो कोव्हेरियन्स बिटवीन एक्स कॉमा वाय डिवायडेड बाय व्हेरियन्स ऑफ एक्स अशा पद्धतीने मला ते मिळेल. त्यामुळे मी जर कोव्हेरियन्सचा फॉर्म्युला इन टर्म्स ऑफ कोरिलेशन कोइफिशियंट जर मी पुट केला आर इंटू सिग्मा एक्स इंटू सिग्मा वाय
डिवायडेड बाय सिग्मा स्क्वेअर एक्स. तर मला फायनल बी वाय एक्स काय मिळेल, आर इंटू सिग्मा वाय अपॉन सिग्मा एक्स. दिस इज द फॉर्म्युला ऑफ रिग्रेशन कोइफिशियंट ऑफ द लाईन वाय ऑन एक्स, बी वाय एक्स. अशा पद्धतीने मला तो मिळेल. आता मग मी काय केलं, आपली जी रिग्रेशन लाईन आपण कन्सिडर केली होती, वाय हॅट इज इक्वल टू किंवा वाय इज इक्वल टू ए प्लस बी एक्स अशा फॉर्मॅटमध्ये, तर त्यामध्ये ह्या आपण ए आणि बीच्या व्हॅल्यू पुट करणार आहोत. तर नेक्स्ट काय बघा, सबस्टिट्यूटिंग द व्हॅल्यूज ऑफ ए अँड बी इन द इक्वेशन ऑफ लाईन ऑफ रिग्रेशन वाय ऑन एक्स, वी गेट वाय इज इक्वल टू ए प्लस बी एक्स आहे. त्यामध्ये आपण ए आणि बीच्या व्हॅल्यू पुट केल्या. बीला इथं बी वाय एक्स असं डिनोट करतोय आपण. आपल्याला त्याच्यावरनं मग त्यात वाय हॅट मिळतो, म्हणजे इस्टिमेटेड व्हॅल्यू मिळते त्या रिग्रेशन लाईन म्हणून त्याला वाय हॅट असं मी नोटेशन वापरतोय प्रत्येक वेळेला. मग एची व्हॅल्यू पुट केली वाय बार मायनस बी वाय एक्स एक्स बार ब्रॅकेट कंप्लीट प्लस बी वाय एक्स इंटू एक्स. आता काय केलं इथं नेक्स्ट स्टेपला बी वाय एक्सच्या टर्म सगळीकडे एकत्र घेतल्या मी. तर मला काय मिळेल, वाय बार प्लस बी वाय एक्स इंटू एक्स मायनस एक्स बार अशा पद्धतीची टर्म मिळेल. आणि मग तिथं बी वाय एक्सची फायनल व्हॅल्यू मी पुट केली आणि मला काय मिळते इक्वेशन, वाय हॅट इज इक्वल टू वाय बार प्लस आर इंटू सिग्मा वाय अपॉन सिग्मा एक्स इंटू ब्रॅकेट एक्स मायनस एक्स बार. दिस इज द आवर रिक्वायर्ड इक्वेशन ऑफ रिग्रेशन लाईन वाय ऑन एक्स. वाय ऑन एक्स या रिग्रेशन लाईनचं मला इक्वेशन इथं मी जे बॉक्समध्ये लिहिलेलं आहे ते आपलं रिग्रेशन इक्वेशन आहे. आता त्याच पद्धतीनं आपण एक्स ऑन वाय ह्या रिग्रेशन लाईनचं इक्वेशन आपण फाइंड करू शकतो. लाईकवाईज वी डिराइव्ह द इक्वेशन ऑफ रिग्रेशन लाईन एक्स ऑन वाय. मग त्यासाठी आपण काय करणार आहोत, तर एक्स इज इक्वल टू ए डॅश प्लस बी डॅश वाय याला आपण काय करणार आहोत, इक्वेशन ऑफ लाईन ऑफ रिग्रेशन वाय ऑन एक्स असं मानणार आहोत. आणि नंतर मग लिस्ट स्क्वेअर मेथडनुसार ए डॅश आणि बी डॅशची व्हॅल्यू आपण काढणार आहोत. मग एक्स आय हॅट इज इक्वल टू ए डॅश प्लस बी डॅश वाय ह्याला आपण इस्टिमेटेड किंवा प्रेडिक्टेड व्हॅल्यू ऑफ एक्स व्हेन वाय इज इक्वल टू वाय आय असं म्हणणार. त्यामुळे आपला एक्स आय ज ऑब्झर्व व्हॅल्यू आणि एक्स आय हॅट इज अ प्रेडिक्टेड ऑर इस्टिमेटेड व्हॅल्यू. त्यामुळे ह्या दोघातला जो डिफरन्स आहे तो म्हणजे इरर असेल, एक्स आय मायनस एक्स आय हॅट दॅट इज इरर. आणि त्या इररच्या स्क्वेअरची सम दॅट इज इरर सम ऑफ स्क्वेअर त्याला एस डॅश आपण म्हणणार आहोत. दॅट इज नथिंग बट समेशन एक्स आय मायनस एक्स आय हॅट ब्रॅकेट स्क्वेअर. तिथं जर एक्स आय हॅटची व्हॅल्यू आपण पुट केली तर आपल्याला ती एस डॅश काय मिळेल, समेशन एक्स आय मायनस ए डॅश मायनस बी डॅश वाय ब्रॅकेट स्क्वेअर अशा पद्धतीने ती मिळेल. मग आता ही जी इरर सम ऑफ स्क्वेअर आहे ती इरर सम ऑफ स्क्वेअर मी फाइंड करणार युजिंग लिस्ट स्क्वेअर मेथडनं. म्हणजेच करणार काय, तर डेल एस डॅश अपॉन डेल ए डॅश इज इक्वल टू 0 करणार आणि डेल एस डॅश अपॉन डेल बी डॅश इज इक्वल टू 0 करणार आणि त्याच्यावरनं ए आणि बीच्या व्हॅल्यू काढणार जसं वरती आपण काढल्या वाय ऑन एक्ससाठी. आणि मग ह्या व्हॅल्यू ए डॅश आणि बी डॅशच्या मिळाल्यानंतर त्या काय करणार आहोत, आपण रिग्रेशन इक्वेशन जे आपण गृहीत धरलंय तिथं ए डॅश आणि बी डॅशच्या व्हॅल्यू पुट करणार आणि आपण इक्वेशन ऑफ रिग्रेशन लाईन फाइंड करणार एक्स ऑन वायचं. मग हे जर दोन्ही आपले डेरिव्हेटिव्ह पार्शल डेरिव्हेटिव्हचे इक्वेशन घेतले तर त्याच्यावरून आपल्याला दोन सायमल्टेनियस इक्वेशन मिळतात आणि त्याच्यावरून आपण ते ए डॅश आणि बी डॅशच्या व्हॅल्यू काढतो. मग त्या जर काढल्या तर आपल्याला फायनल फॉर्म बी वाय एक्स इज इक्वल टू काय मिळतो बघा, बी वाय एक्स इज इक्वल टू कोव्हेरियन्स बिटवीन एक्स वाय अपॉन व्हेरियन्स ऑफ वाय. अगोदर काय मिळाला होता, बी वाय एक्स कोव्हेरियन्स बिटवीन एक्स वाय डिवायडेड बाय व्हेरियन्स ऑफ एक्स मिळाला होता. आता हा बी एक्स वाय आहे, मगाशी बी वाय एक्स होता, आता बी एक्स वाय आहे. सो इट इज इक्वल टू दी कोव्हेरियन्स बिटवीन एक्स अँड वाय डिवाइड बाय व्हेरियन्स ऑफ वाय. मग त्याची कोव्हेरियन्सची व्हॅल्यू आपण इन टर्म्स ऑफ आर पुट केली, कोरिलेशन कोइफिशियंट, ती आपल्याला काय मिळते, आर इंटू सिग्मा एक्स इंटू सिग्मा वाय अपॉन सिग्मा वाय स्क्वेअर. मग ते न्यूमरेटरचा सिग्मा वाय डिनॉमिनेटरमधला एक सिग्मा वाय कॅन्सल होईल आणि बी एक्स वाय इज इक्वल टू आर इंटू सिग्मा एक्स अपॉन सिग्मा वाय अशा पद्धतीनं आपल्याला बी एक्स वायची व्हॅल्यू मिळेल, बी एक्स वाय. सो ती बी एक्स वायची व्हॅल्यू
त्यालाच आपण बी डॅश म्हणतोय थोडक्यात. ते बी डॅश म्हणजेच बी एक्स वाय असं त्यांना नोटेशन वापरले आपण. ती व्हॅल्यू जर आपण पुट केली तर वी फाइंड ए इक्वेशन ऑफ रिग्रेशन लाईन ऑफ एक्स ऑन वाय इज एक्स हॅट. एक्स हॅट त्याला मी म्हणतोय कारण त्याच्यावरून आपण इस्टिमेट करत असतो व्हॅल्यू किंवा प्रेडिक्ट करत असतो. सो एक्स हॅट इज इक्वल टू एक्स बार प्लस आर इंटू सिग्मा एक्स अपॉन सिग्मा वाय इंटू ब्रॅकेट वाय मायनस वाय बार. अशा पद्धतीने आपल्याला ते इक्वेशन ऑफ लाईन ऑफ रिग्रेशन एक्स ऑन वाय असं मिळेल. ओके, सो टुडे वी हॅव derived the equation of regression lines y on x and x on y. So for today we are going to stop here. Thank you.